नवीन बाईक घ्यायची आहे, नवीन बाईकचं मॅनिफेस्टेशन होतं आहे, त्यानुसार मी प्रयत्न करतो आहे, थोडी सेविंग करतो आहे, कुठे जात नाही आहे. तर मंडळी बऱ्याच जणांचे इंस्टाग्रामला मेसेजेस आहेत की दादा तू लडाख राईड कधी करणार आहेस, आम्हाला तुला जॉईन करायचं आहे. जेव्हा बोलावणं येईल तोपर्यंत काहीच होत नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, किती पैसा जमा करा, जोपर्यंत जाण्याच्या मार्गात तुमचं नावच नसेल ना, तुम्ही जबरदस्तीने गेलात तर काही गोष्टी अशा मनाविरुद्ध घडतील की तेव्हा वाटेल की अरे नसतो आलो तर बरं झालं असतं. भयानक आहे बाबा, भयानक. महाराज परीक्षा घेताय. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर सुप्रभात मंडळी, सुप्रभात. कसे आहात? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे आणि आयुष्य खूप सुंदर आहे. या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. तर मंडळी आज तारीख आहे 16 मे आणि आज आहे रविवार. तर मी चालवलं एक शॉर्ट राईडसाठी, कारण आपण श्री छत्रपती संभाजी महाराज नगर बघून आल्यानंतर कुठेच गेलेलो नाही. तर म्हटलं एक शॉर्ट राईड करूया. आणि बऱ्याच दिवसापासून श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर भिवंडीमध्ये मराठीपाडा येथे बनवण्यात आलेलं आहे, तर ते माझं पाहायचं राहून गेलेलं आहे. अजून आता जाईन तर अजून गेलेलो नाही आहे. तर म्हटलं आज आहे रविवार, तर त्यानिमित्ताने शॉर्ट राईड करू. तर आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीपैकी 3 ते 4 जण येत आहेत. तर बघूया कोण कोण येतात, तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेन. आणि जाता जाता थोडक्यात एक शॉर्ट व्लॉगसुद्धा करू. आणि या उन्हाच्या अगोदर मला घरीसुद्धा रिटर्न जायचं आहे, कारण हे ऊन काय झेपवत नाही बाबा. जबरदस्त ऊन आहे, खूप डिहायड्रेशन होतं. त्यामुळे मी आपलं हे जुनं जॅकेटच घातलेलं आहे, रायडिंग जॅकेट नाही घातलेलं आहे. आणि आता 7:45 वाजलेत आणि पोचायला आपल्याला 8 वाजतील. सगळ्यांना मी 7:30-8चा टायमिंग दिला होता, तर आपणसुद्धा 8 वाजेपर्यंत पोचूया. तर चला राईड कंटिन्यू करू. तर आता मी कांजूरमार्गच्या पुढे आहे आणि आपल्याला आता जो ठाणा भिवंडी आहे तिथून विवियाना मॉलच्या इथून पुढून ब्रिजवरून राईटने जायचं आहे. तर मंडळी बऱ्याच जणांचे इंस्टाग्रामला मेसेजेस आहेत की दादा तू लडाख राईड कधी करणार आहेस, आम्हाला तुला जॉईन करायचं आहे. तर त्यांसाठी मी सांगतो की भावांनो, लडाख राईड मला आहे ना एक स्वतःचा सेल्फ एक्सपिरियन्स पहिला घ्यायचा आहे. कारण एवढ्या मोठ्या 4 ते 5 हजार किलोमीटरच्या राईडमध्ये मीच स्वतः पहिल्यांदा जाणार आहे. त्याच्यामुळे माझ्यासोबत जे येतील ते थोडेफार तरी अवलंबून असतील माझ्यावर. त्याच्यामुळे जर तुम्हाला मला न्यायचं असेल ना, तर मला तिथल्या काही गोष्टी माहिती असणं फार गरजेचं आहे. कारण कसं आहे, बरेच जण सांगून येणार की मी नितीन दादासोबत जातो आहे, मी नितीन पास्टेसोबत जातो आहे, तर एक ती रिस्पॉन्सिबिलिटी वाढते माझीसुद्धा. तर माझ्यासोबत असा कोणी मार्शल नाही आहे की आपली कोणी टीम नाही आहे. सगळं आतापर्यंतच्या जेवढ्या आपल्या 12 ते 15 सबस्क्रायबर राईड झाल्या त्याच्यामध्ये होल अँड सोल सगळं मॅनेजमेंट माझं असतं. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट सेफ्टीपूर्वक मी विचार करूनच त्या गोष्टीमध्ये हात टाकतो किंवा तिथे उतरतो. तर मला तरी वाटतं आहे की आपण सोबत लडाख राईड करू. फक्त हा वर्ष वेट करा किंवा काही कालावधी तुम्ही थांबा, जर तुम्हाला माझ्यासोबत यायचं असेल तर. एकदा पहिला एक्सपिरियन्स मला स्वतःला घेऊ द्या, नंतर मी तुम्हालासुद्धा नेईन. आणि माझे भरपूर सारे आयटनरीज फॉलो करून बऱ्याच जणांनी राईडसुद्धा केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आपली अष्टविनायक राईडचा रूट फॉलो करून बऱ्याच जणांनी मुंबई ते अष्टविनायक असा 8 गणपतींचा प्रवास 3 दिवसातसुद्धा केलेला आहे. त्यानंतर मी कर्नाटकमधील गाणगापूर, अक्कलकोट, पंढरपूर, जेजुरी असासुद्धा 3 दिवसांचा प्लॅन आधी 2023मध्ये केला होता. तर ते व्हिडिओजसुद्धा पाहून बऱ्याच जणांनी तो रूट फॉलो करून देवदर्शनाचे सुंदर अशा राईडसुद्धा केलेल्या आहेत. तर खूप छान असा प्रतिसाद मिळतो आपल्या व्लॉगिंगला. आणि या ऑफिस कामांमुळे, या जबाबदाऱ्यांमुळे ना मी सध्या आता कुठे गेलेलो नाही आहे. कारण जसं मी आधी तुम्हाला काही व्हिडिओजमधून म्हणतो आहे की नवीन बाईक घ्यायची आहे, नवीन बाईकचं मॅनिफेस्टेशन होतं आहे. तर त्यानुसार मी प्रयत्न करतो आहे, थोडी सेविंग करतो आहे, कुठे जात नाही आहे.
तर कोणती काही बाईक असणार आहे आणि मी ते का घेतलेली आहे, का घेणार आहे, त्याचंसुद्धा एक्सप्लेनेशन देईन. कारण आपली बर्गमॅन रुस्तम पाहून, एवढ्या लाँग राईड्स पाहून बऱ्याच जणांनी आतापासून लांब लांब म्हणजे गावातल्या वगैरे भरपूर लांबून लोकांनी आपल्याला इन्स्पिरेशन समजून बर्गमॅनपासून त्यांची रायडिंगसुद्धा सुरुवात केलेली आहे. आणि बर्गमॅन ही कम्फर्टेबल गाडी आहे आणि मॅक्सी स्कूटर आहे. अदर दॅन समजा तुम्ही अँटॉर्क घेतलीत किंवा ज्युपिटर घेतलीत किंवा तुम्ही ॲक्सेस घेतलीत, तर याच्यावर जो चालवण्याचा तुमचा स्टान्स आहे, तो जो लहेजा आहे ना, एकदम फुल कम्फर्टेबल आहे. मी या गाडीवर 180 किलोमीटर 190 किलोमीटर पेट्रोल टू पेट्रोल टँक बऱ्याचदा केलेला आहे विदाऊट एनी स्टॉप. आणि मी या आधीसुद्धा बऱ्याच माझ्या राईड्समध्ये म्हणालो आहे, प्रत्येक गोष्टीची ना घाई नका करू. की मला 2024मध्येच लडाख करायची होती, 25मध्येच लडाख करायची होती, ती झाली नाही, तर निराश होऊ नका. त्या डेस्टिनेशनला जेव्हा तुमचं जाण्याचं लिहिलेलं असेल ना, तेव्हाच तुम्ही जाणार तिथे. जेव्हा बोलावणं येईल तोपर्यंत काहीच होत नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, किती पैसा जमा करा, जोपर्यंत जाण्याच्या मार्गात तुमचं नावच नसेल ना, तोपर्यंत तुम्ही जास्त जबरदस्ती करून कोणत्याही गोष्टीसाठी फॅमिलीशी हुज्जत घालून भांडून वगैरे, बायकोशी भांडून, या सगळ्या गोष्टी संपन्न नाही होत. आणि जरी तुम्ही जबरदस्तीने गेलात तर काही गोष्टी अशा मनाविरुद्ध घडतील की तेव्हा वाटेल की अरे नसतो आलो तर बरं झालं असतं, अरे हे का झालं माझ्यासोबत, मग नंतर रिग्रेशन फील होतं. त्यामुळे प्रॉपर प्लॅनिंग करा. आणि काही गोष्टी आहेत ना, म्हणजे कधी आपण कसा विचार करतो की मी पैसा साठवेन आणि जाईन, मी पैसा साठवेन जाईन. पण त्या पैसा साठवण्याच्या टाईम पिरियडमध्ये ना, कधी तुमचं जाणं लिहिलेलं असतं, पण तुम्ही एक आहे ना, तो रिस्क फॅक्टरसुद्धा घेत नाहीत. म्हणजे कसं नाही, वायसे वर्षा आहे, करायचंसुद्धा आहे आणि करायचं नाहीसुद्धा आहे, विचार करायचासुद्धा आहे, विचार नाहीसुद्धा करायचा आहे. म्हणजे शांत डोक्याने विचार करा, मला काय म्हणायचं आहे तुम्हाला. जर समजा आज मला 2026ला लडाखला जायचं, इतर सगळ्या गोष्टी माझ्या जुळल्यात, पण फायनान्शियली मी स्टेबल नसेन, तर तुम्हाला मित्राकडून घ्या, कुठून तरी ऑफिसमधून घ्या, बँकेतून कर्ज काढा. म्हणजे पैसे जमवून तुम्ही जा, ती गोष्ट करा, पण कधी जबरदस्तीसुद्धा नका करू. दोन्ही गोष्टी आहेत, दोन्ही गोष्टी मॅटर करतात. प्रत्येक गोष्टीची वेळ असते आणि योग्य ती वेळ आपली समजून हा तुम्ही प्रवास, जो आपला आयुष्याचा लाईफचा प्रवास आहे ना, कारण आयुष्य आणि वय हे कधीच थांबत नसतं कोणासाठी, ही वेळसुद्धा नाही थांबत आहे कोणासाठी. त्यामुळे पुढची वेळ कशी येईल कोणासाठी ते समजणार नाही. आणि आता या कलियुगामध्ये खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी होत चाललेल्या आहेत, खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी. त्याच्यामुळे आपल्याला योग्यरित्या सेफली जगायचं आणि आपल्या फॅमिलीसाठी जगायचं. कारण आता आहे ना, कोरोनानंतर संपूर्ण जग बदललेलं आहे, कोणीच कोणाचं नाही आहे. प्रत्येकाला पैसा दिसतोय, प्रत्येकाला पैसा दिसतोय. नाती गोती, आपण सॅटर्डे संडे फिरायला जायचो आत्या मावशीकडे, इकडे तिकडे, आता ते सगळंच बंद झालेलं आहे. मी एक मध्यमवर्गीयांचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी बोलतो आहे. आता कोण माझा व्हिडिओ कशा पद्धतीने विचार करून घेत असेल, किंवा बडबड करतो आहे किंवा काय करतो आहे, पण एक आहे ना, माझी जी मंडळी आहेत ती माझ्यासारखीच शून्यातून वर येत आहेत आणि प्रयत्न करत आहेत, पाण्यात पोहण्यासाठी हातपाय मारत आहेत. तर अशा मंडळींसाठी हा माझा छोटासा मेसेज आहे की आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्या फॅमिली सांभाळून करायच्या आहेत. कारण सगळ्यात जर पैसा होतच राहिलो या फिरण्यामधून जर तुम्हाला पैसा जनरेट होत असेल ना, तर तुम्ही या गोष्टी सातत्याने करा, सातत्याने करण्याचा विचार करा आणि त्यातच करिअर करण्याचा सुद्धा विचार करा. आणि जर तसं होत नसेल, प्रत्येक वेळी तुम्हाला काहीतरी अडचणी येत असतील, तर काही मग स्वतःला एका ठिकाणी बसून स्वतःलाच प्रश्न विचारत राहा, तरच ते प्रश्न कोडी सुटतील. कारण लोन फॅक्टर हा असा आहे ना बाबा, घेतो आपण 5 लाख आणि फेडत बसतो 7 ते 8 लाख. त्याच्यामुळे लोनच्या भानगडीत शक्यतो लवकरात लवकर पडू नका. तर म्हणजे शेवटचे 10 ते 12 किलोमीटर बाकी असताना हा संपूर्ण तुम्हाला आहे ना, भिवंडीचा हे सगळं वेअरहाऊस लागेल. जे आपले पार्सल्स वगैरे येतात ना, सगळ्या लॉजिस्टिक कंपन्या तिकडे,
आता रविवार असल्या कारणाने बंद आहेत सगळ्या कंपन्या, सगळे मोठे मोठे वेअरहाऊस आहेत. आले तर स्मशानभूमीला आलो. बापरे, कुठून चालले देवा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ते दादा बोलले पाईपलाईन लागेल, पण आता इथून सरळ की इथून. दिस इज लिटिल बिट कन्फ्युजिंग. ओके, रस्ता दिसतोय. सोलो राईड करण्यामध्ये ना हे सगळं भारी एक्सपिरियन्स असतात. आता यासे कहा जाए बाबा. संपूर्ण पाईपलाईन आहे आणि इथे आपले जे 2-3 रायडर्स येणार आहेत ना, ते पण चुकणार आहेत. महाराजांकडे जाणं काय सोपं नाही, अशा गनिमी काव्यातून जावं लागतंय. काय दुसरा रस्ता असेल कुठून तरी, पण आपल्याला आता हा रस्ता भेटला आहे तर जाऊया चुकत. आणि पावसाळ्यात हे सगळं घाण असणार आहे. जर तुम्ही ठाणा भिवंडी रोडने आलात ना, तर तुम्हाला हा पाईपलाईनवाला रोड लागेल. थोडासा मध्ये जिथून तुम्ही ठाणा भिवंडी रोडने आतमध्ये जायला लेफ्ट मारता, तिथून थोडं डायव्हर्जन वगैरे आहे आतून. तर एक ती स्मशानभूमी होती ना, तिथून राईट मारून लेफ्ट मारून राईट मारून तो छोटा पॅच आहे तो क्लिअर करून हा असा ऑफरोड नंतर हा रोड रस्ता लागेल. आणि हे काय बरेचसे रायडर आहेत इकडे येऊन जात आहेत दर्शन घेऊन रिटर्न. आणि दुसरा रस्ता जे विरारवरून येतात त्यांना वज्रेश्वरी रूटसुद्धा आहे, तिथून मागून सॅडलिंग बिल्डिंग करतं आहे. पावसाळ्यात छान असणार आहे. आणि दोन्ही साईडला मोठे मोठे पाईपलाईन्स आहेत. क्या बात. जसंच हा 7-8 किलोमीटरचा ऑफरोड करत याल ना, तर इथे बोर्ड लावलेला आहे, श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ शिवक्षेत्र मराडेपाडा भिवंडी. आणि हा रस्ता आता मला सुंदर दिसतोय असेलही, कारण मस्त डोंगरातून जाण्याचा जो आपला फेवरेट रस्ता आहे ना, घाट रस्ता, तर हॉर्न वाजवूया. आणि इथे साईनबोर्ड लावला होता, पण रस्ता खराबच आहे. तुमच्याकडे ऑफरोड गाडी असेल तर तुम्हाला राईड करायला मजा येईल. याच्यातून माझी संपूर्ण पाठाण गेली आहे मागातपासून. भयानक आहे बाबा, भयानक. महाराज परीक्षा घेताय लेकाची. जबरदस्त. आज एक नंबर भारी ऑफरोड आहे. टायर इकडे तिकडे चालतोय. बरोबर येतोय ना. त्या मॅप चेक करू. आता असं झालं की चालतच जातो आणि निघू कुठेतरी लांब बाहेर. 5 मिनटं दाखवतं, 1.5 किलोमीटरवर आहे. बाबा, पण एक नंबर ऑफरोड आहे. शेवटचे 10 किलोमीटर ऑफरोड आहे ठाणे भिवंडी रोडने आलात तर. बाय महाराजांच्या मंदिराकडे जायला हाच रस्ता ना, सरळ जायचं. क्या बात आहे. छान वाटलं हे घरं वगैरे बघून. एक नंबर गावातली वाईब आली. क्या बात आहे. एक नंबर नजारा आहे ना. सुंदर सुंदर आहे बघा ना. कुडा मातीच्या ज्या भिंती असतात त्या अशा लाकड्या उभ्या करून त्याला मातीने लेप देतात. तर किती उन्हाळा आला ना, तिकडे मात्र गारच वाटणार. ओ हो दिसला मंदिराच्या कळसावरचा झेंडा दिसला. महाराज पण लय भारी, खूप आतमध्ये आणि भारी. एक नंबर वाईब आली आता.
ओहो प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. क्या बात है यार, क्या बात है, क्या बात है, क्या बात. एक नंबर. या पे पार्किंग करा आता महाराज. सावलीत लावूया. तर म्हणजे फायनली 2 तासाच्या राईडनंतर आपण पोचलेलो आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मराठीपाडा येथे. हे शक्तिपीठ आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि त्यासोबत आपल्याला इथे आपले 3 रायडर्ससुद्धा आलेले आहेत. हंटरवर आलेले आहेत टिक्का भाऊ, त्याच्यानंतर बुलेट 350वर DK भाऊ, आणि त्याच्यानंतर विरारवरून आलेला आहे चिंतामणी भाऊ. आणि हा चिंतामणीच्या गणपतीनंतर आता आलेला आहे चिंता आमची दूर करायला. त्याच्यानंतर टिक्का भाऊ, तुम्हा दोघांना कसा वाटला ऑफ रोड? मस्त एकदम, म्हणजे पोटाचं पाणी पण हलत हलत नव्हतं. जर कोणाला लडाखला जायचं असेल तर त्यांनी दिवसातून एकदा महाराजांचं यायचं, दर्शन घ्यायचं ठाण्या मुंबईवरून आणि परत जायचं. तुमची मस्त प्रॅक्टिस होईल. कारण आता ना लडाखचं सीझन चालू होणार आहे, म्हणजे झालेलं आहे ऑलरेडी. तर बघूया, चला आता जाऊया महाराजांचं दर्शन घेऊया. काय भव्य दिव्य असं मस्त वाटतंय. आणि मस्त असं गार्डनिंग वगैरे सुद्धा केलेलं आहे. सुरुवातीला जे प्रवेशद्वार आहे ना, मस्त असं नगारखान्यासारखं वाटतंय. आणि आजूबाजूला द्वारपाल आहेत आणि मस्त असं मावळे उभे केलेत. तर चला, खूप उत्सुक आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या ह्याची देई याची डोळा पाहण्यासाठी. तर चला जाऊया, महाराजांचं दर्शन करूया. राजा शुभा तुझे थोर आहे उपकार. राजा शुभा तुझे थोर आहे उपकार. जेव्हा इतिहासी गाजवली ही तलवार. तर मंडळी, या श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर जे आहे, तर तिथे तुम्हाला व्हिडिओ शूटिंग करायची असेल, जर तुम्हाला इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला टाकायचं असेल, तर ह्यांची इथे नोंदवही आहे. इथे नोंद करा आणि प्रॉपर असं म्हणजे लिगलरित्या तुम्ही शूटिंग करू शकता. इथे हे लोक अडवत नाहीत, फक्त ते लोक त्यांची नावं लिहून घेतात. आणि ड्रोनसुद्धा उडवायचं असेल तर आधी इथे लिहा, नंतर तुम्ही ड्रोन वगैरे उडवा. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर 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 महादेव. हर हर महादेव. तर मंडळी, या महाराजांच्या मंदिरामध्ये बरेच असे महाराजांचे भाविक भक्तसुद्धा इथे आहेत. तर त्यांना विचारूया इथे येऊन त्यांना कसं वाटलेलं आहे. मी दशरथ बलभीम जाडकर हे आमचा ग्रुप वाडा इथं रिटायरमेंट प्रोग्रामसाठी आलो होतो, परंतु हनुमंत माने यांनी आम्हाला एक याच्या मंदिराबद्दल कल्पना दिली. त्यामुळे या मंदिरामध्ये बघण्यासाठी आम्ही उत्सुकतेने सकाळी या ठिकाणी आलो. हे भव्य मंदिर पाहून आम्हाला अतिशय आनंद झाला,
कारण माणी आणि आम्हाला हे सांगितलं की हे मंदिर ह्या वैयक्तिक माणसाने बांधलेलं हे पाहून आम्ही थक्क झालो. ह्या मंदिराचं हे जुने पुराणे रायगडाची रूपरेषा लक्षात घेऊन हे जे बांधकाम बनवलेलं आहे ते अतिशय सुंदर पद्धतीने आम्ही खूप पद्धतीने भावूक झालेलो या ठिकाणी. आम्हाला खूप आनंद वाटतो हे असं मंदिर पाहून. थँक्यू, धन्यवाद. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. तसेच आणखी काही आपल्यासारखी तरुण मंडळीसुद्धा आहेत, तर त्यांनासुद्धा विचारूया कसं वाटलं. हॅलो, माझं नाव तनुजा नथुराम जठार. मी रत्नागिरीमधून आले आणि इथे यायचं आमचं स्वप्न खरं तर सगळ्यांचं आधीपासूनच होतं. आणि आम्हाला गडकिल्ले वगैरे फिरायला महाराजांच्या म्हणजे आमच्याबद्दल महाराजांबद्दल खूप श्रद्धा आहे त्यांच्याबद्दलची. बरं, त्यांच्यासाठी आम्ही म्हणजे आमच्या मनात त्यांच्यासाठी श्रद्धा आहेत, आम्ही शब्दामध्ये सांगू शकतच नाही म्हणजे. आणि त्यांचे गडकिल्ले फिरायला पण आम्हाला खूप आवडतं. आणि मंदिर तर खूपच छान एक्सिलंट आहे, म्हणजे त्याची कलाकृती वगैरे तर खूपच भारी आहे. आणि अजून आम्हाला बाकीचे पण ठिकाणी फिरायचं आहे आणि बाकी सगळं ओव्हरऑल सगळं चांगलं आहे. धन्यवाद. धन्यवाद. छान वाटलं एकदम इकडे येऊन. म्हणजे महाराजांची मूर्ती एकदम चांगली आणि मस्त आहे, मला ही आवडली. आणि माझ्या दाढीसोबत आईला फिरायला आवडतं. आणि शाळेतल्या मित्रांना काय सांगशील? यायला सांगेन इकडे महाराजांचं दर्शन घ्यायला. हां, खूप मस्त वाटतं इथे यायला, खूप प्रसन्न वाटतं इथे यायला, दर्शन घ्यायला. खूप छान आहे मूर्ती. आणि इथे पण बाकीचे पण तुम्ही बघू शकता इकडे, तर या सगळ्यांनी एकदा व्हिजिट करा इकडे. तर श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि माझ्या मागे पाहू शकता श्री मा जिजाऊ यांचा सुंदर अशी मूर्ती. इथे किती रेखीव आहे बघा ना, डोळ्यात काय तेज आहे मासाहेबांच्या. तर त्याचप्रमाणे तुळजाईचं सुद्धा तिथे सुंदर अशी मूर्ती रेखाटलेली आहे. त्याच्यानंतर इथे पाहू शकता श्री छत्रपती शिवाजी महाराज कसे सिंहासनावर विराजमान झालेले आहेत. आणि त्यांच्यातला जो डोळ्यामधला तेज आहे ना, काय जबरदस्त दिसते. आणि ही संपूर्ण मूर्ती ही काळ्या पाषाणामध्ये बनवलेली आहे. ज्या दगडामध्ये श्री आपले रामलल्ला अयोध्याचे जे बनवलेले आहेत त्याच शिळाग्राम पाषाणामध्ये ही एकच रेखीव मूर्ती बनवलेली आहे. आणि इतकी सुंदर वाटते ना, असं वाटतं की रायगडावर सदरेवर जसे महाराज बसतात ना, त्याचप्रमाणे इथे हा फील येतो आहे. आणि ह्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मराठी पाड्यामधल्या मंदिराला नक्की येऊन व्हिजिट द्या. आणि इथली प्रसन्नता बघा ना, काय भारी वाटते. जसंच तुम्ही मंदिरामध्ये एंटर कराल ना, इथे महाराजांचा संपूर्ण जीवनपट असा दिलेला आहे. मस्त असं कोरीव काम रंगसंगतीमध्ये इथे त्यांचा जीवनपट संपूर्ण दिलेला आहे. राज्याभिषेक, काय काय गडकिल्ले जे जिंकलेले आहेत, त्याच्यानंतर जी आपली हिरकणी जी कडा उतरली ते सुद्धा आहे. त्याच्यानंतर महाराज हे संत वेडे होते, त्याच्यामुळे संतांचं सुद्धा इथे संपूर्ण जीवनमान इथे दिलेलं आहे. आणि पाहून एकदम तुम्हाला जे थंड रक्त असेल ना, ते सळसळायला मदत होईल. तुमची जी निगेटिव्हिटी असेल, तुम्ही एवढा प्रवास करून आलेला आहात, तर ते येऊन ना इथे प्रसन्न वाटणारच आहे तुम्हाला. तर माझी तरी एक विनंती आहे, तुम्ही इथे येऊन ना नक्की व्हिजिट द्या या मराठी पाड्यामधल्या भिवंडीमधल्या या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सुंदर अशा मंदिराला. आणि मंडई हे महाराष्ट्रातलं एकमेव असं पहिलं मंदिर उभारण्यात आलेलं आहे. आणि इथे आल्यावर तुम्हाला वाटेल की मी कोणत्या तरी गडावरच आलो आहे आणि महाराज माझ्या अवतीभोवती आहेत. आणि ती पॉझिटिव्हिटी जी आहे ना, ती तुम्हाला सुद्धा इथून प्रसन्न करून घेऊन जाईल. तर खूप सुंदर. तर आता आपण इथला परिसर निहाळूया. आणि या मंदिराभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी मस्त असा वरूनच असा मार्ग दिलेला आहे. जसं आपण तटबंदीवरून जसं जातो ना, तरी सुंदर अशी तटबंदीसुद्धा बांधलेली आहे. आणि खाली उन्हामुळे चटके नको लागायला, त्याच्यामुळे कार्पेटसुद्धा टाकलेले आहे. इतका सगळा विचार केलेला आहे. पण त्या काळात मावळे कार्पेटवरून चालले होते, तरी आपण म्हणतो अरे एवढी गरम आहे. आपल्याला काळात सोचवत नाहीत तर काय करणार. आणि सुंदर असं मंदिर, क्या बात, प्रसन्न वाटते. हा बघा, महाराजांनी श्री रायरेश्वर मंदिरावर घेतलेला शपथ स्वराज्यासाठीचा, क्या बात आहे. तर मागच्या लाईट इफेक्टमुळे ना नीटसं दिसत नाही आहे. त्यानंतर जगदंबा तलवार देताना, क्या बात. त्यानंतर संतांचं जे मी म्हटलेलं, महाराज हे आपले संतप्रेमी होते. हे बघा, क्या बात. संत तुकाराम महाराज,
त्यानंतर बालसंस्कार मा जिजाऊ, स्वराज्य आपलं व्हावं, रयतेचं व्हावं, रयतेचं राज्य व्हावं, ही शिकवण देताना महाराज लहानपणापासूनच गडे सवंगडी जे आपण म्हणतो की 18 पगड जाती मिळून महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं त्याची जी पायभरणी होती ना ही लहानपणापासूनच झाली होती. त्याच्यामुळे महाराजांचे सवंगडी संपूर्ण 18 पगड जातीचे. क्या बात. हा बघा अफजल खानाचा वध, महाराजांनी जो प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध केला ते सुद्धा सुंदर असं चित्र रेखाटलंय. होता जीवा म्हणून वाचला शिवा. क्या बात. संपूर्ण सह्याद्रीचे आणि महाराजांचे आर्किटेक्चर म्हणजे श्री हिरोजी इंदळकर. तर हे रायगड कसा बनेल हे महाराजांना समजावताना रायगडाची प्रतिकृती कशी बनवली जाईल. क्या बात. हिरोजी इंदुळकर असे इंजिनियर होणे आता शक्य नाही. 2 दिवसात लावलेला रायगडावरचा दगड आतासुद्धा माती भुसभुशीत असल्या कारणाने हाताने उचलला जातो आणि तो पडतो. आणि हे 350 ते 400 वर्षांपूर्वी बांधलेले जे किल्ले आहेत ते अजूनही भरभक्कम आणि मजबूत आहेत. तर त्याला आत्ताच जतन नाही केलं आपण तर सगळं व्यर्थ आहे. हिरकणी जसं मी म्हटलं होतं, हिरकणी जशी रायगडावरून आपल्या लहान मुलाच्या काळजीपोटी जी खाली रात्री जो कडा उतरली होती ना तो हा हिरकणी कडा. एका लहान बाळावरचं, तान्या बाळावरचं, आईवरचं प्रेम जर तुम्हाला पाहायचं असेल तर हिरकणीचा उल्लेख तुमच्या डोक्यात आलाच पाहिजे. तर ते सुंदर असं राज्याभिषेक झाल्यानंतर महाराज जेव्हा राजसदरे बसून निघतात तर 1.5 किलोमीटरचा पट्टा आहे जो जगदीश्वर मंदिरापर्यंत जातो. आणि तिथपासून महाराजांना मस्त असं हत्तीवर स्वार होऊन तिथपर्यंत मिरवणूक काढली होती. आणि संपूर्ण रयता आपल्या राजाला राज्याभिषेक सोहळ्यानंतर ह्या संपूर्ण स्वराज्याचा धनी, स्वराज्याचा राजा होताना पाहताना त्यांच्या डोळ्यातले जे अश्रू आहेत ना ते बघा. आपले राजे जेव्हा छत्रपती झाले आणि त्यांची जेव्हा मिरवणूक झाली तेव्हाचा हा जो सोहळा जीवनपट आहे. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महाराष्ट्राचा सुवर्ण क्षण म्हणजे राज्याभिषेक सोहळा, बरोबर की नाही. जेव्हा श्री छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे म्हणून आसनावर विराजमान होतात त्यावेळेचा हा दैदिप्यमान सोहळा इंग्रजसुद्धा ह्याचे साक्षीदार आहेत. हे बघा सुंदर असा राज्याभिषेक सोहळा. क्या बात. हे जे आहे ना ते काळविटाचं शिंग आहे, म्हणजे ते इतकं मजबूत असतं ना ते कोयता वेळीसुद्धा तुटत नाही. तर ते सुद्धा खुपसण्यासाठी हे संपूर्ण शस्त्र त्या काळातले. छत्रपती महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे महाराष्ट्रातील माझ्या माहितीप्रमाणे एकमेव असं मंदिर आणि हिंदुस्थानामध्ये दुसरं मंदिर. पहिलं मंदिर श्रीशैलम इथे तेलंगणामध्ये आहे. त्या मंदिराचा परिसर पाहण्यासाठी आमचं स्फूर्तिस्थान नितीन पास्टे ह्यांच्यामुळं आम्ही सगळेजण 5-6 लोक आम्ही त्या बाईक्सवर आम्ही आज ह्या निमित्ताने इथं आलो आहे मराठेपाडा भिवंडी येथे. आणि सुंदर मंदिर, अतिशय चांगली कलाकृती, म्हणजे आल्यासारखं इथे समाधान वाटतं. फक्त थोडासा उन्हाचा तडाखा जरा जास्त असल्यामुळं थोडासा त्रास वाटतो, पण तरी पण महाराजांच्या दर्शनाला आल्यामुळे थोडं समाधान वाटतं. आमच्या साहेबांच्या सबस्क्रायबरच्या वतीनं एक छोटासा गिफ्ट म्हणून महाराजांची मूर्ती आम्ही यांना अर्पण करतोय. त्या त्यांनी गोड म्हणून स्वीकार करावा. काढावं लागेल. क्या बात. खरं तर महाराजांच्या अनेक मूर्ती आणि अनेक असे फोटो भरपूर आहेत, पण इथली एक केवळ इथली ह्या जागेची आठवण
म्हणून हे आम्ही छोटंसं आमच्या 5-6 लोकांचा प्लॅन केलं आणि आमच्या यूट्यूबरला ही छोटीशी गिफ्ट आता इथे मागे सगळ्यांनी साईन करा, आजची डेट टाका. पेंट हां, तर खूप छान वाटलं, हे अनएक्सपेक्टेड होतं. तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. जय शिवराय, मानाचा मुजरा सगळ्यांना. आणि मागेच बघू शकता महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आणि तिथेच ही सुंदर अशी भेट आपल्याला दिलेली आहे. तर अशीच आपली सबस्क्रायबर फॅमिली वाढत राहो, हीच आपली इच्छा. आणि येणाऱ्या पावसाळ्यामध्ये सुंदर अशा राईड होतील. तर हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करा आणि आपले हे जे नवीन यूट्यूबर्स आहेत यांनासुद्धा फॉलो करा, कारण जसे आपण आपली फॅमिली वाढवतो आहे यांची फॅमिलीसुद्धा वाढली गेली पाहिजे. अजून नवनवीन मी तयार करतो आहे, पॉलिश करतो आहे, ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाऊन छान छान बोलतात. चालेल, तर या व्हिडिओमधून घेऊया सगळ्यांचा रामराम. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.